बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शेतातील टमाट्यांचा अक्षरशः जमिनीवर सडा, टमाटे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। शेतातील टमाट्यांचा अक्षरशः जमिनीवर सडा, टमाटे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, भाव नाही तर पावसानं नुकसान। धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुळे टमाटे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। पावसामुळे शेतातील टमाट्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। पावसामुळे शेतात टमाट्यांचा अक्षरशः जमिनीवर सडा पडलेला बघायला मिळतोय। एकीकडे योग्य भाव टमाट्यांना मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत असतानाच दुसरीकडे पावसामुळे होत असल्यानं टमाट्याला योग्य भाव मिळत नसल्यानं टमाटे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत। पावसामुळे काट्यावर बुरशीचा प्रादुर्भाव जाणवत आहे आणि त्यामुळे व्यापारी टमाटे खरेदी करण्यासाठी शेताच्या बांधावर येत नसल्यानं टमाटे शेतातच खराब होत आहेत। धुळे जिल्ह्यातील बोरटेक येथील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती। सुरुवातीला 100 ते 150 रुपये किलो टमाटे विक्री होत होते, मात्र आता टमाट्याला 10 ते 12 रुपये भाव मिळत आहे। उपसंपादक अशोक गिरासे। हे आमच्या 2 एकरामध्ये टोमॅटो लागवड केलेला आहे आणि सततच्या पावसामुळे सध्या आमच्या प्लॉटला डॅमेज झालेला आहे आणि सुरुवातीला आम्हाला दर म्हणजे पाहायला गेलं तर 850 रुपये असा दर मिळाला होता आणि आता सध्या म्हणजे पावसामुळे टोमॅटो खराब झालेला आहे आणि खूपच माल डॅमेज झालेला आहे, क्वालिटीने दिसत आहे। त्यामुळे व्यापारी शेतापर्यंत यायला नकार करताय आणि माल घ्यायलाही नकार करताय। तर पाहायला गेलं तर आम्हाला 2 एकरामध्ये 1.5 पावणे 2 लाख असा खर्च झालेला आहे। तर आम्हाला आता म्हणजे दर 250 पावणे 300 असा दर देता येते, त्यामुळे आम्हाला टोमॅटो परवडत नाही आहे। तर याबाबत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्यांनी आम्हाला मदत द्यावी असं आमचं मत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।